पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा हा गेल्या काही काळापासून सातत्याने भिजत घोंगड्यासारखा दुर्लक्षित पडलाय। हद्दवाढ होण्याच्या भूमिकेवर कृती समिती ठाम आहे आणि या निमित्ताने शिवाजी पेठेमध्ये लागलेल्या एका फलकाने सगळ्यांचं लक्ष वेधलंय। आमचे सहकारी प्रतिनिधी कोल्हापुरातून अमर पाटील यांनी या विषयाचा आढावा घेतलाय। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी गेले कित्येक वर्षाला हद्दवाढ कृती समिती आग्रही आहे। आता कोल्हापुरातील शिवाजी पेठेमध्ये हा फलक लावला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। कोल्हापूर वासियांची परिस्थिती कोंबड्यात खुराड्या कोंबल्यासारखी झाल्या। बस आता कोणी बी येऊ काय बी म्हणू द्या, लढाई आमची आरपारची म्हणजे करत आता ही हद्दवाढ कोणत्याही परिस्थिती करून घ्यायचीच असाच एक मनोदय या कृती समितीने मांडला आहे। परंतु एका बाजूला हद्दवाढ विरोधी कृती समिती ही त्याच्या विरोधात चाललेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊन देणार नाही असाही त्यांचा मनोदय आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे ही गरजेचे आहे। कोल्हापूर शहराची शेवटची हद्दवाढ 1946 झाली आहे आणि त्यावेळी लोकसंख्या होती 36,000 आणि 79 वर्ष झाली हद्दवाढ झाली नाही आणि आताची लोकसंख्या आहे 7.5 लाख। त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊन यामध्ये कोल्हापूर शहराचा विकास होईल असं हद्दवाढ कृती समितीचं म्हणणं आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर हद्दवाढ होईल आणि असे आशयाचे फलक प्रत्येक ठिकाणी लावण्याचा मनोदय ह्या कृती समितीने बोलून दाखवलाय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।